मंडळी, आता आपण जाणार आहोत एका हॉस्पिटलमध्ये एक अपघातग्रस्त मालक आणि चतुर चालकाचे किस्से ऐकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या टोल फ्री प्रवासासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. नर्स नर्स कुठे त्यांना बोलू अचानक कळ येते हातात. हो, ऍक्सिडेंट झालाय तेव्हा अख्ख्या बॉडीचं वेट त्या हातावर पडलंय ना, म्हणून ते दुखतंय. 2-3 दिवस थांबा, तुम्हाला बरं वाटेल. हो. आणि औषध आणि पेनकिलर्स ठेवलेत, ते त्यांना वेळेवर द्या. काही वाटलं तर मला बोलवा. मॅडम, तुम्ही ना जंगलात कधीच जाऊ नका. बर का? का? आप चिंगारी हो, जंगल को आग लगा दूंगी. बाय द वे, तुम्ही कुठला परफ्यूम मारलायत? प्लॅटोनिक द मोर. नाईन 86755. तुम्हाला कधी परफ्यूम लागला तर मला मेसेज करा. मोर इज ऑलवेज ओपन फॉर यू. वेड्यात का काय करताय? मोर इज ऑलवेज ओपन फॉर यू. कोण आहात तुम्ही? हा, नंबर देताय? बसाय गपचूप. कशाला नंबर देताय? कळतंय का तुम्हाला? काय पोलीस कंप्लेंट होईल. नाही, मोरेची कंप्लेंट कधीच होत नाही. मोरेला मेसेज येतो. हा बघा, हे बघा. हाय मोरे, मला परफ्यूम हवाय. मोरे काय डेंजर आहात हो तुम्ही? हा, काय करताय? तुम्हाला कळतंय का? तुमचं वय काय, तिचं वय काय? साहेब, शेर को उम्र का बंधन नहीं होता. बिबट्यात तुम्ही. कुठे कधी जाल कळणार नाही. कशाला मरता हे सगळं करताय? तुमच्यामुळे अवस्था झाली आहे माझी ही. नाही, कशाला काय होतंय सगळं. वहिनी आल्या. या वहिनी. लागेल. तू इथे बस. ऐक. शांत व्हा. आराम. काही नाही झालेलं आहे. वनी बस 2 मिनिट बस. काहीच झालेलं नाहीये. छोटा ऍक्सिडेंट होता. जास्त काय, फक्त हळू फक्त हाताला हे झालेलं आहे. फ्रॅक्चर पण नाहीये. फ्रॅक्चर नक्की नाहीये ना? फ्रॅक्चर नक्की विचारलंस ना? सगळं विचारलंय त्यांनी. फक्त एक अंडर ऑब्झर्वेशन म्हणून हे सगळं दिलंय. बाकी काही नाही झालं. थोडा धीर धरा. काय झालेलं नाही त्यांना. काही झालेलं नाही. आणि मी असताना साहेबांना काहीच होणार नाही. तोंड बंद ठेवा. तुमच्यामुळेच ऍक्सिडेंट झालाय. गाडी तुम्ही चालवत होतात. हा, शांत राहा जरा. झालं कसं? कसा ऍक्सिडेंट झाला? काही आणि नाही. 1 मिनिट, गाडी तुम्ही चालवत होता ना? हो. तुम्हाला काहीच नाही लागलं आणि ह्याला कसं लागलं? मी नियमांचं पालन करतो ना. मी नाही करत. नाही, तुम्ही करता. काय आहे वहिनीनो, गाडी आहे ना झाडावर अशी आदळली ना, तेव्हा मी सीट बेल्ट लावला होता. तर एअरबॅग ओपन झाली. ह्यानी सीट बेल्ट लावलाच नव्हता ना. हाय पृथ्वी, सीट बेल्ट बेसिक नियम आहे ना. बेसिक तर करत जा ना. लावला होता मी. फक्त काय झालं ते नेमका फोन उचलला. फोन खाली असा पडलेला ना, तर असं वाकलं उचलायला. त्याच्यामुळे तेव्हा नेमका बेल्ट काढला. माहिती आहे. म्हणलं तर पडू द्यायचं ना. कशाला उचलायचं होतं तुला? एवढे काय शायनिंग मारायची असते तुला? सगळ्यांना फोन दाखवायचा असतो. थांब ना यार, तू फक्त ओरडतेस माझ्यावरती. मी काय मुद्दाम नाही गेलो. फोन बघ, मला माहिती नव्हतं ना की मी फोन उचलायला वाकेन तेव्हा हे माझा ड्रायव्हर गाडी झाडावर ठोकेल. मला माहिती नव्हतं ना. काय एवढं कोणाचा इम्पॉर्टंट मेसेज होता तुला? कोणाबरोबर चॅटिंग? काय डाऊट घेता काय त्यांच्यावर? तसं आहेत काय साहेब? मग आणि साहेबांचं असं एक्स्ट्रा मटेरियल अफेअर कुठंच नाही आहे. एक्स्ट्रा मटेरियल. रेतीवाला आहे मी. मटेरियल एक्स्ट्रा मॅरिटियल असतं ना ते. आणि काय झालंय म्हणजे मोबाईलचं काय झालं, काय हे शूट करीत होतो ना, काय ती व्हिडिओ बाईट शूट करीत होते. गाडीत काय गरज होती? अरे ते अर्जंट होतं म्हणून. ते ढोले गोले ब्रदर्स माहिती आहेत ना तुला? ढोले गोले ब्रदर्स, हा, ते मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग भरवतात दुबईत. तर मग ते म्हणाले की तू खेळतोयस आमच्या टीम मधून, तुझी बाईट नाही आली. मग म्हणून मला ते म्हणाले अर्जंट पाठव. तर ती बाईट शूट करताना नेमकं ते झालं. हे एक नवीन फॅड आलंय. हल्ली कलाकार शूटिंगला कमी आणि मैदानावर जास्त असतात. अभिनयाचं चांगलं सुरू आहे ना, कशाला ते साईड बिझनेस पाहिजे? अरे तसं नाही. मी बघ, बाईट शूट करायची होती म्हणून मी ते सीट बेल्ट, काही नाही लागले पायाला. सीट बेल्ट काढला. बाईट शूट करत असताना. बाईट शूट करताना सीट बेल्ट काढायची काय गरज होती? अरे ते दिसायला पाहिजे ना नीट म्हणून. बाकी काही नाही. मला असं काही हे नाही म्हणजे सीट बेल्ट काढूनच करायला पाहिजे. नाही असं काही नाही. आणि एरवी कसं ते म्हणजे बाकी असं म्हणजे नॉर्मल असतात. जेव्हा बाईट करायची असते आणि रीला बनवायची असतात ना, तेव्हा शाहरुख बनतात. काय सांगितलं
बसलंय. मला तर म्हणत होतं वरची खिडकी उघड माहितीये सनरूफ असता त्या वरची कुठली खिडकी मग चल. नाही या सनरूफ ओपन करून जर तू व्हिडिओ केलेस तर मग तू आणि मी आहे अरे मग. मी कशाला करेन, मी म्हंटल तर गाडी थांबल्यानंतर आपण असं वरतून असं छान सिनेमॅटिक शॉट कशाला पण चांगलं दिसावं म्हणून. तू ओरडतेच आहेस यार मला. नको घाबरू, काही नाही झालंय. इनफॅक्ट थोडक्यात वाचलो मी. नशीब माझं लक्ष होतं, मी स्टेअरिंग फिरवलं म्हणून. नाहीतर आम्ही ना ट्रकला ठोकलो असतो झाडाच्या ऐवजी. रोखला हो, कसं काय? नाही नाही काय झालं वहिनीनो, समोरनं ट्रक येत होता. तुम्ही पण समोरनच जात होता ट्रकच्या. अरे थांब ना, बोलू दे ना नाही, त्यांना. नाही, बोला. काय झालं समोरनं ट्रक येत होता. मी म्हणजे एक झाड आणि असा ट्रक त्याच्या मधनं अशी गाडी काढणार तेवढ्या त्यांनी स्टेअरिंग वळवली. मला काय मस्ती म्हणून वळवली मी? हा, मी जेव्हा बघितलं स्टेअरिंग कडे तेव्हा स्टेअरिंग वरती माझा ड्रायव्हर झोपा काढत होता. समोरून ट्रक येत होता, माझा ड्रायव्हर रॉंग लेन मध्ये होता म्हणून मी स्टेअरिंग वळवलं आणि झाडाला आदळवली गाडी. नाही तर दोघंही गेलो असतो बाराच्या भावात. अरे तुमचं काय करू मी? गाडी चालवताना झोपता कसले? नाही नाही थोडस जागरण झालं होतं ना आदल्या दिवशी म्हणून, बाकी काय नाही. कशाला करता जागरण? जागरण म्हणा. काही गरज आहे जागरण करायची? तरी 100 वेळा सांगितलंय मी यांना, मोरे तुम्ही जेव्हा माझ्यासोबत इव्हेंटला येता, माझा इव्हेंट चालू असताना तुम्ही झोपत जा. नाही, मोरेंना इव्हेंट बघायचा आहे. नाही म्हणजे मी झोपणारच होतो, पण साहेबांचा स्किट सुरू झाला म्हणजे झोप कसली नाही कसलं काय. का? आणि साहेबांची कॉमेडी म्हणजे लयच हट्टी का नाही. हो, म्हणजे वाईट comedy नाही नाही झोपच येत नाही. म्हणजे आजू सगळं काय साहेब तुमचं कॉमेडी करतात असं मला सगळं बोलतात का नाही. आणि त्याच्यात काय होतं ते म्हणजे तुमची कॉमेडी करीत होतं, तुम्ही जेवता कशा त्या ती कॉमेडी चालली होती. लय मजा बघायला माहिती. लोकांना हे करून दाखव. नाही नाही, जेवते कसं नाही. आहे? अरे ते असं ते गॅग गॅग म्हणून छोटासा एक पार्ट असा एक मला कशाला ऍड करतोस त्याच्यात? सॉरी सर, पण तू नको ना ओरडू माझ्यावर यार. तू आल्यापासून प्रेमाने बोललीच नाही वनी मायाशी. मला टेन्शन आलं होतं. त्यांची आहे, मला बोलतीये फक्त अरे, यार. तुमची काळजी म्हणून ते धावत आलेत का नाही, तुम्ही कशाला. तू आराम कर, तू टेकून बस. उगाच टेकून बस. बोलतायत. आणि मोरे गाडी कसं झोपता हो गाडी चालवताना? नाही मला येते आतनं म्हणणं झोप, पण मी ह्यानं काय बोललो तुम्ही गाणं गा, हे गायनच नाही. अरे म्युझिक प्लेअर आहे त्याच्यावर लावायची ना गाणी. नाही म्युझिक प्लेअरवर कसं सुरात गाणं असतं ना, मग? सुरात गाणं ऐकलं की मला लगेच झोप येते. आणि साहेब गायला लागलं ना तुम्हाला सांगतो ऐक अंगा काकायचं माहिती आहे. म्हणजे म्हणजे नाही नाही मी बेसूर गातो? नाही, नाही. मी बेसूर गातो? हा वनी तू मला हे बेसूर आहे? सलाईन लावायचंय का तुला? गुणगुणणं पण कसं बेसूर असतं का अरे एखाद्याचं? तस- मी जरा गायलो की प्रॉब्लेम होतो सगळ्यांना यार. अरे तसं नाही म्हणत. जे नशिबाने खपतय ना ते खपवून घे ना. कशाला जगातलं सगळं आलं पाहिजे असं कंपल्शन आहे का? सगळं करायचं आपल्याला का? अरे पण गाणं अरे जे येतंय तेही ग्रेट नाहीये पण चाललंय ना. वनी ए तू टेकून बस बरं. व्हिडिओ कॉल आलेला एक बरं आहे. हॅलो 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 हा हा नाही नाही मला काही नाही लागलेलं आहे, साहेबांना लागलंय. हो हे फ्रॅक्चर झालेलं आहे व्हायचं. होय. कुशाहून काय सांगताय? आनंद होतोय नाही तुम्हाला? आनंद हे बघा हाय करा हाय करा. नमस्कार. हा हा नाही नाही काही नाही काही नाही मी बोलत आहे. हो हो नाही टेन्शन माझं कसं, मला काही टेन्शन नाही. नाही नाही काय आता हाय 2-3 दिवसात ढिक्षाव देतील त्यांना. काय देते? ते म्हणजे सगळं उपचार झाल्यानंतर घरात पाठवतात. डिस्चार्ज. हा हा तर हा डिस्चार्ज देतील. होय होय हा 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 चालेल चालेल. ए बाबा मला टॅग करा. हा हा हॅशटॅग शालू लव इन. ओके बाय बाय. हा चल. हा कोण कोण होतं कोण? ए न्यूज पोर्टरवाले ते काय तुमच्या ॲक्सिडेंटची त्यांना बातमी करायची होती, पण तुम्ही नेहमी बिझी असता ना साहेबांनो, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात का नाही ते. अरे काय अक्कल आहे का मोरे तुम्हाला? नाही तर- अरे मी माझा फोन मगापासून सायलेंट वर ठेवलाय. येणारे मेसेजेस बघत नाहीये मी, कारण मला बातमी नाही करायची आहे. तुम्ही कशाला मरायला सांगता त्यांना हळू सगळं? हळू पृथ्वी याचाही त्रास होतोय का तुला? थांब ना. ते बातमीवाल्यांना कशाला सांगतात यार? ते वाटेल ते छापतात यार. ओके ठीक आहे ना. हा जरा जाऊन येऊ काय मी. कुठे? ते न्यूजवाल्यांनी मला बोलवली नाही, सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून. काय कसं? सेलिब्रिटी ड्रायव्हर? सेलिब्रिटी ड्रायव्हर सेलिब्रिटीचा ड्रायव्हर म्हणून बोलवली नाही. मग चा घालत चला. हो हो परिसंवाद आहे आमचा. कशा? ते कसं रस्त्यावर अपघात वगैरे होतात ना, म्हणजे गाडी कशी हलू चालवा, सिग्नल बघा, सीट बेल्ट लावा, ह्याच्यावर सगळं चर्चासत्र आहे. ह्याचा परिसंवाद आहे, तर मला तिथं आमंत्रण आहे का नाही. तुम्हाला बोलवलं? मला बोलवली. तो यातली एकही गोष्ट फॉलो करत नाही. रोड सेफ्टी, कुठल्या लेननी गाडी न्यायची, काय करायचं, ज्याला सिव्हिक सेन्सच नाही बेसिक, त्याला बोलवलंय परिसंवादाला. ठीक आहे ना ठीक आहे ना. कशा सामान्य माणसांवरती जेलच होणारा कसला रे कलाकार तू? ए बाबा जेलच नाही होत. तुला माहित नाही हा पक्या मोरे काय आहे? आता आधी समीर दादाकडे काम करायचं, आता माझ्याकडे काम करतोय, मला माहिती हा, आहे. ठीक आहे ठीक आहे. पुरे जा तुम्ही. गोलाने जा आणि गोलाने. हा हो हो येत, हा जाय, साहेबांनो काळजी घ्या, पटकन येत. हे काय आता हे बघ, हे सुरू झाली. हे बघ ही काय बातमी आहे? बघ हे बघ काय
व्हिडिओचा नाद अभिनेता बाद. ए मोरे इकडे या. मोरे इकडे ही काय बातमी आहे? हॅलो हॅलो ही काय हॅलो हॅलो बातमी हा आहे? हा हा हॅलो 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 थांबा थांबा हा 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 पोहोचलो हॉस्पिटलमध्ये काय पोहोचलो. बातमी? एक मिनिट व्हिडिओचा थांबा, बाद, थांबा. अभिनेता बाद. न्यूज वाल्यांचा थांबा हा हॅलो हॅलो हा आणि हे काय हे बघा साहेब हे बघा हा हे बघा हा होय जरासं लागलाय फार काही नाही आहे. नाही नाही मग आमची कसली चूक हो आम्ही ड्रायव्हर लोक ना गाडी व्यवस्थित चालवतो पण हे मालक लोक आहेत ना ह्याला लांब कीड आहेत का नाही हो त्याच्यामुळे नाही नाही काय नाही नाही आता बरं होतील 2-4 दिवसात डिस्चार्ज देणार आहेत. हा 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 हे बघा हो त्यांची बिचारी बायको वहिनी वहिनी हाय करा अरे काय बंद कर. नाही नाही बंद थांबा हो न्यूज चालले माहिती आहे काय चला, लाईव्ह मला news चाललंय. बंद करा ते. असू द्या आणि होय 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 त्यांच्या स्टोऱ्या काय सांगू तुम्हाला हा ही एवढी त्यांची व्हिडिओ माहिती आहे वहिनींना बाकीचं व्हिडिओ जो कळलं ना वहिनींना काय खरं नाही संसार मोरे, मोरे, वाच बा, आई, आई. हॅलो, वाच. हॅलो. ए, कट कर. याला का भरून काढ. ए, तू निघ. ऐका ना, साहेबांना, तू परत दिसायचं नाही आम्हाला. चल, निघ. साहेबांना, ऐका ना. बस. चला, बस. वा 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 नुकताच रस्ता सुरक्षा अभियान होऊन गेलं आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे स्किट सादर केलं अतिशय एंटरटेनिंग होतं. खूप मजा आली. किस्से बहारदार होते. न्यूज पोर्टलची बातमी पण छान होती. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. रंजक होता विषय आणि रंजक पद्धतीने सादर केला. माझ्या एक लक्षात आलं की हे कॉम्बिनेशन खूप रेअर असतं आपल्याकडे. पीपी वनिता आणि मोरे हे खूप कमी वेळा दिसलेलं कॉम्बिनेशन आहे तर खूपच कमी वेळा. त्यामुळे त्याची एक वेगळी गंमत होती त्याची एक वेगळी फ्लेवर होती कारण तुमच्या तिघांचाही जॉनरा खूप वेगळा आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन बघताना एक वेगळीच मजा आली. छान झालं. थँक्यू सर. आपण हे म्हणू शकतो की हे त्रिकूट आपल्याला फार आवडलं. निर्मिती ताई. मला ना माझे सगळे ड्रायव्हर आठवले. मला ड्रायव्हर फळत नाही किंवा मला ड्रायव्हरचं मंगळ आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे वेगवेगळे किस्से आहेत. मला आता हे तुमचं प्रहसन बघून एक किस्सा आठवला मला. एक ड्रायव्हर येणार होता की ड्रायव्हर नव्हता एक साधारण महिनाभर गाडीवर आणि मग एका ड्रायव्हरला कोणीतरी ओळखीच्यातून पाठवलं घरी म्हणजे त्याने सांगितलं तो येणार आहे आता म्हणून आणि मला प्रयोगाला निघायचं होतं. तर मी म्हटलं की कोणीतरी एकतर त्याची टेस्ट ड्राईव्ह घ्या ना म्हणजे तो कसा चालवतो वगैरे. तर तो आलाच उशिरा आणि मला निघायचं होतं प्रयोगाला. तर माझा मुलगा म्हणाला मम्मा आता तशीच जाताना पाठवलं म्हणजे तो चांगला असणार तू गाडी घेऊनच जा शोच्या इथे म्हणजे तुलाही कळेल की कसा चालवतोय तो. गाडी माझ्या गेटमधून बाहेर काढतानाच माझं अरे 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 हळूहळू असं माझं सुरू झालं होतं. त्यानंतर मग ती रस्त्यावर म्हणजे गाडी रस्त्याला लागली. त्यांनी राईड घेतला आणि मागून बाजूनी सगळीकडून हॉर्न वाजायला लागले. त्यांनी कशी बशी गाडी पुढे गेली आणि मधोमध रस्त्याच्या त्यांनी थांबवली आणि सांगितलं ताई मला नाही येत आहे चाल. आई शपथ. ओ माय गॉड. मला कळेना आता करू काय करू. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी होती. मी घरी गौरूला फोन केला त्याला म्हटलं खाली उतर रस्त्यात गाडी उभी आहे मी काहीतरी टॅक्सी किंवा काहीतरी घेऊन पुढे जाते ती गाडी घरी घेऊन जा बाबा. तुम्हाला बसतात का उभी म्हटलं तो गेला. आई शपथ. तो तिथे गाडी लावून गेला. बापरे. त्यामुळे मी समजूच शकते की काय हाल तुझे झालेले असतील ते. आणि ती म्हण आहे ना माकडाच्या हाती कोलीत देऊ नये तसं मोरेंच्या हाती गाडी देऊ नये. खूप खूप मजा आली. पण माझ्याकडे खरंच ड्रायव्हर लोकांचे खूप किस्से आहेत. मला कधीच पुण्या बिण्याला जाताना आपण रेंटेड कार घेतो मी नेहमी मागे बसून झोपत नाही ना याचे डोळे मिटतायत की काय अशीच असते कारण सगळेच मला असे मिळतात का कोण जाणे बाई. त्यामुळे मी तुझ्या दुःखात सामील आहे. ते आज आपण असं मॅनिफेस्ट करूया की तुम्हाला इथून पुढे चांगला ड्रायव्हर मिळो आणि फळो देखील. थँक्यू. हा पण युनिक किस्सा होता आणि थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. नमस्कार मंडळी. निराशेचे 3:13 वाजवून मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी मित्राच्या कर्जात अडकला एक साधा सरळ तरुण. चला बघूया यामुळे त्याला काय काय भोगावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळणी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर,
आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना. पिपी एकच मिनिट ऐक ना ऐक पिपी अरे एकच मिनिट ऐक काम करतोय. अरे भोजने, पण काम करतोय यार, कामाचं काय, मी पण काम करतोय. ऐक ह्याच्यातले फक्त कोणत्या टाईल्स बाथरूमसाठी मस्त वाटतील सांग ना प्लीज. ऑफिसमध्ये भोजने आपण. अरे मी पण ऑफिसमध्येच आहे, सांग ना, तुझी चॉईस मस्त आहे यार, सांग ना. आणि तू माझा मित्र आहे. अरे पण ऐक तुझ्या ना. आवडीच्या जर टाईल्स लावल्या ना तर मला आठवण येत राहील तुझी. सांग ना. बाथरूम मध्ये माझी आठवण का काढायची? सांग ना यार. सांग ना, काय वेळ आहेस काय? जर थांब, बाजूला होते. भांगारे सरांनी एक तर प्रेझेंटेशन करायला सांगितलं यार. थांब, उद्या सबमिट करायचंय सगळं. पिपी यार प्लीज यार तू. नको ना त्रास देऊ यार भोजने. अर्धा मिनिट, अर्धा मिनिट. पण नाही, तिच्याकडे जा, रसिकाकडे जा. ती कालपासून स्टेपलरच्या पिनांचं कानातलं बनवते, तिच्याकडे लय वेळ आहे. पिपी यार जा, जा, जा. ती सांगणार तुला, भाई तिची चॉईस मस्त आहे. जा जा. कर काम कर यार. रस्सा भोजू भोजू हे बघ इयरिंग्स बनवले बघ. पोचले. हा मग सॉरी रक्त आलं. नाही अजून, तुझ्या जोकची वाट बघत असेल कदाचित. भोजू सॉरी तुझ्याकडनं नाही यार एक्सपेक्ट. नाही हे रस्सा चल, अरे. मस्करी केली आहे. हे बघ ना, बोल, मला- बोल. याच्यातलं फक्त मला टाईल्स सांग ना, कुठल्या चांगल्या वाटतात बघ ना. बाथरूम साठी पाहिजेत, ऑप्शन आहे आपल्याकडे. मला विचारतोय टाईल्स हा, घ्यायचे. हे बघ, हा. एक पेंग्विन वाला आहे, हा. हे डॉल्फिन वाला आहे, नाही खवल्या मांजरवाला पण आहे. हो, हे मस्त आहे, युनिक आहे रे. अरे अजून सांग ना ऑप्शन कुठलं असतील. ऑप्शन 3च आहेत. नाही हे नाही चांगलं, मला नाही आवडत आहे. हे बघ, हॅलो. हे बघ. हॅलो पृथ्वी प्रताप बोलताय का? हा बोलतोय. कोण बोलतोय? नमस्कार, मी परत घ्या लोन या बँकेतनं बोलतोय. परत घ्या लोन अशा नावाची बँक आहे. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का? हा हा. अरे हरामखोर हलकट नालायक. हॅलो हे हॅलो हॅलो. शिव्या काय देत आहे? ओंकार भोजने मित्र आहे का? हॅलो हे. तुझ्या त्या मित्राने ओंकार भोजनेनी 2 लाखाचं लोन घेतलंय, व्याजासकट 3.25 लाख रुपये झालाय, आणि लोन फेडला ना, गॅरेंटर म्हणून तुझं नाव आहे स्कूटर तोंडाच्या. ए शेवटी मला तुम्ही काहीतरी घाण बोलला. हे गपरे, लायकी नाही काय नाही, लोन काढतात. अरे पण माझं मी नाही काढले ना, त्याने काढले. मला का बोलताय यार? चल फोन ठेव रे, पैसे दे. मी कुठं? अरे हॅलो. ते असू दे, थांबतो. हे चांगलं वाटतं. मला हा आवडलाय मला. अरे पिपी, भोजने कोणाचा फोन होता रे? परत घ्या लोन या बँकेतनं फोन आला होता. हा काय? ओंकार भोजने मित्र आहे का असं विचारलं. हा मग बोल ना, आहे म्हणून विषय सोडून दे. भोजने इकडे इकडे इकडे. ते मला म्हणाले काय? की भोजनेने पैसे घेतलेत, 2 लाख रुपये घेतलेत बँकेतून. त्याचे आता 3.5 लाख रुपये झालेत. 3.25 का 3.5 काहीतरी झालेत, आणि ते फेडले नाहीत अजून. असं ते बोलले. हा अरे कोणाचं काय मनावर घेतो तू, सोड ना. तू काम कर तू. इकडे इकडे. ते मला म्हणाले गॅरेंटर म्हणून माझं नाव दिलंय. तू कोणावर पण विश्वास ठेवू नको रे. एवढं काय, चल ना, चल पिपी काम कर ना, मला पण काम करू दे. इकडे 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 इकडे. काय काम करतोय तू? हा काय प्रकार आहे? मला एक बँकमधनं फोन येतो, तू गॅरेंटर म्हणून उभं केलं मला. हा काय प्रकार आहे हा भुजने? मला काय काय बोलला माहिती काय तो मला? काय बोलला? स्कूटर. मला नाही सांगायचं तो काय बोलला. ऐक ऐक. तू मला सांगितलं ना तर कळणार कसं? काय बोलला तू? नाही मला नाही नाही सांगायचं. ना, तू काय बोलला मला सांग. शिव्या घातल्या त्याने मला. शिव्या घातल्या. तो मला बोलला ओंकार भोजनेने कर्ज घेतलंय 2 लाखाचं, 3.25 लाख रुपये झालेत, फेडत नाही, माझा नंबर दिला. तू काय प्रकार आहे भोजने हा? तू कर्ज घेतलाय त्याने? पिपी काय पिपी, प्रकार? ऐक घेतलं असेल त्याने, हे कर्ज घेतलं असेल, पण नाही जमलं फेडायला, नसतील पैसे त्याच्याकडे. जाऊ दे ना, तू शांत हो ना. तू कशाला पिकनिक होतो? आता रक्त येईल बघा ना तुम्ही. कडक जोक केला तिने. मग नको बोलू तुम्ही. हां मला फोन आलाय बँकेतनं. मी आजपर्यंत आयुष्यात कधी कर्ज घेतलेलं नाही. आजपर्यंत कुठला माणूस माझ्या दारावर नाही, कधी कोणी मला फोन नाही केलेला आहे. गॅरेंटर मला विचारलं होतं तू गॅरेंटर म्हणून. मग हा काय मला
भोजने मला नीट सांगायचं सगळं मला मला नीट यार तू बारीकशा गोष्टीवर एवढी चिडचिड नको करू रे. हे लोन कंपनीवाले रे. हा, काय? सतत आपलं लोन घे एकदा घेतलं तर परत घेशील म्हणून घेतलं. हा, मग? आणि असं नाही की हफ्ते फेडले नाही, आधीचे फेडले. हा, मग नंतरचे काय राहिले म्हणून ते फोन करताय. अच्छा आधी फेडलेस ना बघ मी पर्टिक्युलर आहे. मग ठीक आहे रे मला का फोन करतायत? मला नाही आवडत आहे तुझं हे तोंड. भोजने हा मला का फोन करतायत? ऐक तू तू आधी बस इथे. ए रसा पाणी आहे. ए मला नको नाही, नाही, मला नाही. विषय सांग. नाही, नाही. आणि मागव बस बस मला सांग हा मला का फोन करतायत? सांगतो मला सांग हा हे बघ, काय हा. लोन काय कुठले पण काम असलं ना प्रोसिजर असते. आता लोन घ्यायचं झालं ना रसा तर आपल्या ओळखीच्या 2 माणसांचे नंबर द्यायला लागतात. बरोबर द्यावे लागतात. आलं लक्षात? करेक्ट. तर पहिला नंबर मी तुझा दिला, पृथ्वी प्रताप म्हणून. ओके आणि दुसरा नंबर तू कोणाचा दिला? तुझाच दिला, प्रताप पृथ्वी म्हणून. थांब. नाही नाही ऐक ना. का दिला? नाही मी काय बोललो उगाच दुसऱ्याला कशाला कोणाला त्रास ना. आणि ते काय बोलले की फॉर्म भरताना आम्ही एवढं लक्ष देत नाही, ते बघत पण नाहीत रे. फॉर्म भरताना हा पण आता बघतायत त्याचं काय? हा यार आता बघतायत यार. ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे? ही काय आता ही काय रिग्रेटची रिॲक्शन आहे? हा भोजने माझं डोकं फिरतंय भोजने. मी ना खूप शांततेत घेतोय. मग आजपर्यंत मला कधी फोन नाही आलाय. हा काय प्रकार आहे? तू माझा नंबर का दिला? तू मित्र आहे सर माझा. मग नंबर का दिला यार माझा? मला विचार भोजने. मला चिडायचं नाही यार. ऑफिसमध्ये आपल्याला ऑफिसचा डेकोरम मेंटेन केला पाहिजे. तू माझा नंबर का दिला? तू मला विचारलं होतं. आता ते मला फोन करताय. तो मला ना ते तुला लाख फोन करतील. हा तू सिम कार्ड बंद कर ना. हा? बंद कर तू सिम कार्ड. माझे सिम कार्ड बंद करू मी. तुम्हाला बोलतोय माझे सिम कार्ड बी बंद करायचे. बंद कर. 2 नंबर आहेत माझे. हा, दोन्ही बंद एक कर. पर्सनल एक प्रोफेशनल आहे. दोन्ही बंद दोन्ही बंद कर. 15 वर्ष सगळ्या लोकांकडे माझे तेच नंबर आहेत. मी तुझ्या या एका फालतू कर्जासाठी माझं कायमचं ते नंबर बंद करून टाकू? हे चुकतं आपलं. हा. हेच चुकतं. 15 वर्ष 2 सिम कार्ड. अरे सिम कार्डची कसली निष्ठा जपतोस? मला पण यायचे फोन. मला पण आले फोन. बऱ्याच नाही आले असं नाही, कारण मीच घेतलं ना. मला आले फोन. मी काय केलं आधी सिम कार्ड बंद केलं. पण नंबर बदलला तरी फोन यायचे रे. माझंही तेच होईल ना मग. बरोबर ना. माझंही तेच होईल ना. मी नंबर बदलल्यावर मला फोन नाही येणार. तू बघ बोललास ना तर प्रश्न सुटेल. मी तुला तेच बोलतोय. मला पण फोन आले, मी सिम कार्ड नंबर बदलला. मग मी काय केलं? काय केलं? नंबर ब्लॉक केला. तू पण नंबर ब्लॉक कर. नंबर ब्लॉक करून टाक. तुला पोरखेळ वाटायला लागला सगळा? नाही मग कसा नंबर कसा ब्लॉक करू? कसं म्हणजे माहित नाही तुला? तुझा फोन दे. हे सेटिंग मध्ये जायचं आणि नंबर कुठला तो select करायचा. इलॉन मस्क थांब. सोपं आहे. रॉकेट सायन्स नाही ते. मला माहिती आहे कसं करायचं. का करू मी? माझी चूकच नाही ना. तू मला विचारलं होतं का लोन घेताना? नाही. तू माझं नाव गॅरेंटर म्हणून टाकलं का? तू माझा नंबर का दिला? मला कळतं ब्लॉक कसं करायचं. हे बघ हा नंबर आहे त्यांचा. करून टाक. पटकन करून टाक. ऑप्शन मध्ये जाऊन बघ. हो माहिती आहे मला. हे बघ केलं ब्लॉक केलं. ओके वॉलपेपर भारी आहे. हा थँक्स. पण तू हे विषय नको बदलू. नाही, सांग. तू विषय नको बदलू. मला प्रॉब्लेम कसला झालाय माहिती आहे? तू माझा नंबर नव्हता द्यायला पाहिजे भोजने. का नंबर द्यायला नाही पाहिजे होता यार? का नाही द्यायला पाहिजे होता? का द्यायचा? मित्र आहेस तू माझा ना. हा मग मग कोणाचा नंबर देणार मी? माझा मित्र नाहीस तू? अरे आपल्या किती आठवणी आहेत मला सांग ना. थांब रस्ता आता थांब. आपल्या किती आठवणी आहेत यार? ठीक आहे ना. कोण आहे मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? तिला तुझा नंबर काय बिघडलाय? अरे पण का द्यायचा आहे माझा नंबर? माझा नंबर काय एवढा माझ्या नंबर मध्ये? तू आठव काय आपल्या मित्र म्हणून किती आठवणी आहेत तू आठव. काय आठवणी येते हा? आपल्या? लोणावळ्याला गेलेलो ते आठव. हा तुम्ही लोणावळ्याला गेलात? मला काहीच सांगितलं यार. ते लोणावळ्याचं हे बरं यार बीपी मला सांगता जाता तुम्ही. आमची वेगळी सहल होती. थांब. हा ठीक आहे ठीक आहे. ते लोणावळ्याचं- काय? नको तो विषय नाही नको. नाही नाही, आता का नको? आता का नको? सांग ना काय मजा केली सांग. मला नाही सांगायचं. मजा गेली. भोजने आम्ही एका चादरीत झोपलो होतो. भोजने भोजने आई शपथ, काय बोलतो? घातलंच नव्हतं. काय यार? नको यार, नको मला नको सांगू यार. विजुअल होतं यार. तुझं नको सांगत जाऊ यार. हे प्रॉब्लेम कसलाय माहितीये? कसला? काय झालं? अरे मी काय बोलतो लोणावळ्याचा विषय नको. त्या दिवशी रात्री फुल टाईट होते हे 6 जण. दोघं तर माझ्याच टी शर्ट वरती ओकले म्हणून मला ते टी शर्ट काढावं लागलं. म्हणून मी बंबू होतो. तुला आमचा टी शर्ट आम्ही दिला ना. पण तुला नको होता. मला किस्साचा प्रॉब्लेम नाही. हा ज्या पद्धतीने सांगतो मला त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला सांग नाही तू बोलायचं नाही कळलं ना. लोणावळ्याचा विषय नाही काढायचा. चिडू नका यार, चिडू नका. ठीक आहे. चांगला दिवस चालला होता माझा. लोणावळ्याचा विषय काढलाय फालतू मध्ये. जाऊ दे, चल तू मला तुटलं यार हे. काम कर. जाऊ दे चल. हे भोजन आहे. हा हे बघ. तू पण काम कर. चल, जाऊ दे. हॅलो हॅलो पृथ्वी प्रताप बोलताय का? हाय दिस इज पृथ्वी प्रताप. टेल मी.
तुझ्या आता तर तुझ्या निर्लज्ज माणसा तुझा थोबडा फोडू काय तिथं वाजव काय येऊन पान 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 हॅलो हॅलो नीट बोला माहिती नीटच बोलते तुझा तर आता लुक्या ए लुक्या काय बोलते लायकी आहे काय रे तुझी माझ्या कलिकचा नंबर ब्लॉक करतो काय तुला माहित नाही कोळशेवाडीचे हे लुक्या ये माझ्या समोर आता वाजवी ना फान फान ए फान लुक्या नाही बोलायचं लुक्या नाही तू बोलायचं आहे, तुझी लायकी नाही आहे कर्ज फेडायची मा- मग मा- कशाला घेतलं कर्ज मी तर भोजनी नाही घेतलंय मला का बोलताय तुम्ही कारण त्याने तुझा नंबर दिलाय अरे पण मी माझा नंबर दिला काय मला फोन कराल का त्याला फोन करा ना तुम्ही तो तुझा मित्र आहे ना नाही माझा मित्र तो काय काय नाही आम्हाला काय माहित नाही आहे काय लोणावळ्याला एका चादरीत झोपतात हॅलो तुम्ही फोन कट करा बोल नका माहिती तुम्ही पैसे फेड आता भेटतो चल तू काय सांगितलंय बँकवाल्यांना तू बँकवाल्यांना लोणावळ्याचं कशाला सांगितलं रे हा अरे त्याच्या त्या लोनच्या फॉर्म मध्ये आहे हा. ना ते असं होतं मित्राविषयी आठवण सांगा. मग तुझी माझ्याबद्दलची एकच आठवण आहे चादरीतली एकच आठवण आहे बाकी आयुष्यात आठवणीच नाही काढली आपण काय म्हणजे तू जॉबला लागायचं होतं तुला तेव्हा HRशी मी बोललो ना शिफारस कोणी केली होती मी केली होती ती आठवण नाहीये अरे आहेत पिपीचे माझ्यावर लाख उपकार आहेत रे पिपीने माझ्यासाठी काय केले किती केले त्याची जाणीव आहे मला पण मी एका लाईन मध्ये एवढं सगळं कसं लिहिणार ना म्हणून लिहिलं लोणावळ्याच्या चादरीतली आठवण एवढं सोपं यार. पिपी तू असं नको चिडू एक फोन येतो काय तू काय बरोबर चल तू बस चल. एक फोन येतो म्हणजे इकडे रे हा एक माझा फोन आहे मी घेतलंय कर्ज तू घेतलेलं कर्ज आहे ज्याला गॅरेंटर म्हणून माझं नाव लावलंयस ते पण मला न सांगता आणि मला बोलतो तू एक फोन आला की चेंज होतो तू भोजने डोक्यात जातोय यार माझ्या तू बाबा परत फोन येतोय तू नको 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 प्लीज प्लीज नको तू उचलू नको, बंद उचलू कर. नको. तुला तुझी हा, कट, कट, कट. तुला तुझी शपथ आहे हा मला माझीच शपथ देशील पूजा त्याला त्याची शपथ देतोयस तू 3.25 लाखाचं लोन आहे तुला वाटतं माझ्या शपथीची किंमत असेल. अन्न नंबर आहे हा काय मेसेज आहे भोजने यार आपला फोटो मॉर्फ केलाय यार लोणावळा लिहिलाय आणि चादरीतला फोटो आहे यार भोजने यार भोजने, काय आहे यार मला बघायचं दाखव अरे कशाला बघायचंय तुला दाखव ना शांत राहा जरा मी नव्हते तिकडे नव्हते तिकडे मग काल तुला म्हटलं प्रोजेक्टची फाईल बघ तर डोळ्यात मोतीबिंदू झाला होता तुझ्या आता तुला फोटो बघायचा आहे दुखत होत बाजूला तू भोजने इकडे तू काय करतोय भोजने यार हा काय फोटो आहे यार माझा तुझा फोटो मॉर्फ केला चादरीमध्ये यार हा 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 माझ्या आधार कार्डवरचा फोटो आहे रे भोजने माझ्या आधार कार्डवरचा फोटो कसा काय मिळाला त्यांना तो तर मी कुठे पोस्ट पण नाही केलाय पिपी तू मला मार यार मार मला बोजू यार ए, भोजने भोजने Emotional नको हो, नाही भोजने भोजू, भोजने भोजने भोजू, ऐक थांब ठीक आहे, भोजने ठीक आहे. भोजने पाणी- भोजने मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो मला तुझ्या चुकांचा कमी राग येतो ही बाजूला फालतुगिरी करतो ना त्याचा जास्त येतो मला स्पष्ट सांग माझा आधार कार्डचा फोटो त्यांच्याकडे कसा गेला भोजने तुला मी मागे बोललेलो बघ हां कंपनीचे ईमेल ID आणि आधार कार्ड लिंक करायचं होतं बघ. हां आपण केलं होतं बसून दोघांनी ते तसलं काय नव्हतं ते लोनच्या फॉर्मसाठीच पाहिजे होतं. तू माझ्या समोर मला गंडवलं हां हा म्हणतोय भोजन नीट उभा राहा ऑफिसचं एक डेकोरम असतं ते काय करतोय तू भोजने अरे गुडघ्यात पॅन्ट अडकते यार. भोजने जगातला तू एकटाच आहे ज्याच्या गुडघ्यात पॅन्ट अडकते बाकी कोणाच्या गुडघ्यात पॅन्ट नाही अडकत तू ना फक्त विषय बदलतोय भोजने मी तुला खूप स्पष्ट सांगतो तू मला न विचारता माझा फोटो का वापरला मी हातापायीवर आहे ना भोजने मग बस ना तू तुझं काम लोन का काढलं ते सांग मला यार चिडू नको पिपी चिडू नको ते कॉफी मिळणार कॉफी ऑर्डर करू शांत बस. कसा तुला दुसरं स्किट होतं काय आज तुला इथे चुकून बोलवलंय आहे त्याच्यात राहा ना बाजूला हो तू यार बोलते तू मला सांग तू लोन का काढलंय लोन का काढलंय सांगतो ना सांगतो बघ. हा सांग मी आहे ना मी रात्री गच्चीच्या रूमवर झोपतो हा हा हां आणि आमचं टॉयलेट बाथरूम आहे ना ते खाली आहे हा ग्राउंड फ्लोअरला. ओके हां तर रात्री अपरात्री कधी लघवीला आली ना तर वरून डायरेक्ट खाली यावं लागतं रे. एवढं कोण खाली येणार ते जिना कोण खाली उतरणार कळलं. आणि जर बियर जास्त झाली असेल तर 3-4 वेळा यावं लागतं रे. म्हणून मी काय केलं तिथेच वरतीच गच्चीतच टॉयलेट बाथरूम बांधायचं ठरवलं म्हणून लोन घेतलं. मग मी टाईल्स विचारत होतो बघ कुठले घेऊ काय ना ते त्याच्यासाठी विचारत होतो. टॉयलेट साठी हां पण हा काय बोलला हा काय बोलला की मला वेळ नाही हां मला वेळ नाही मला विचार नको अरे मित्र आहेस ना यार मैत्रीसाठी काय ना वेळ. ए नको स्टाईल मारू नको स्टाईल मारू भोजने तुझ्या आयुष्यातली 30 सेकंद वाचावी म्हणून तू माझी वाट लावली भोजने
हसू नको भोजने, हसू नको. तू का रे, का केला असेल तू हे? का तू काय गरज होती मला सांग ना. तुला जर एवढाच त्रास होत होता तर वरती गच्चीवरती मोकळं व्हायचं ना भाई. ते सांडलेलं चुकेल, माझं कर्ज कसं चुकेल भावा. ना पीपी मारू ऑफिस आहे ऑफिस मारामारी करणार माझ्या नावावर कर्ज घेतलाय, तुला नाही कळणार. मित्र यार आपला मित्राला आपण नाही समजून परत घेत. अननोन नंबर आहे. नको उचलू नको उचलू नको उचलू म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे फोन नसके सारखे असे कट करत राहू. कामं नाहीत मला दुसरी. जो कोणी असेल त्याला सांगतो बरोबर मी. हॅलो, ए ऐक, तू परत परत घेशील लोन, जे काय तुझी बँक आहे तुला सांगतोय. मला तू ना आयरा गैरा समजू नको, कळलं ना. ओंकार भोजनेने लोन घेतलंय, ओंकार भोजनेला सांगायचं. बरं माझ्या नादाला लागला ना, मी लय ओळखी आहेत माझ्या, मारीन येऊन तिकडे, कळलं काय. मर्द असशील तर एकटा भेट ना भाई. हा पब्लिकची तू धमकी देतो मला, तुला माहित नाही मी कोण आहे. कोण आहे रे तू. असा चामटवय ना, साना असन देईन, कळलं ना तुला. हा साला कुत्रा. ए, कुत्रा. हा? नामर्द कुठला. ए, हा? अरे, ए काय ए, आवाज कमी ठेवायचा. त्यापेक्षा आहे ना जो मित्राला सांग मला फोन करायला म्हणून, कळलं ना. त्याला कर ना फोन. त्याला नंबर कोणाचा आहे. माझा आहे. मग मी कोणाशी बोलणार. लायकी नाही तर कशाला घेता रे लोन. अरे मी नाही घेतलंय. अरे नंबर कुणाचा आहे. माझा आहे. मग मी कोणाला बोलणार. मला मग ठेव फोन. ठेव फोन चाल. अरे खूप बेकार बोलतात रे. लय बोलला रे. मी कधी कधी असं वाटतं ना, एवढं ऐकण्यापेक्षा जीव दिलेला बरा. आई शपथ सांगतो, आई काय मर्यादाच नाही तरी त्याला. दारावर येतात. आता काय नाही एवढं बोलले, ते जर परत आला ना फोन तर डायरेक्ट दारावर येतील आणि घराच्या दारावर येतील आणि शिव्या देतील. पण तू टेन्शन नको घेऊ. अरे कसं टेन्शन नको घेऊ. काय काय हे करत नको जाऊ रे, मला डोकं फिरतं यार. नाही पण टेन्शन कशाला घेशील. अरे 40 वर्ष राहतो यार मी तिकडे. मग तिसरी पिढी आमची यार. मग कोणतरी माझ्या दारावरती येऊन जर मला शिव्या घालणार असेल, येणारी जाणारी लोक काय बोलतील यार. सगळ्यांना दिसेल ते लोक मला शिव्या घालणार ना मी ते. समजू शकतो यार, तू इज्जतवाला आहेस. हा? माझं काय होतं, मला दुसरीकडे सोर, माझ्या एरियात पण इज्जत नाही. ते आलेले ना, ते आले होते माझ्याकडे लोन घ्यायला, वसुली करायला. तर आमचं पब्लिकच बोललं, भोजनाची वसुली ना विसरा आता. पण नाही मला तू इज्जतवाला आहेस. हे बघ, माझ्याकडे इज्जत नाही म्हणून काय झालं. एखाद्याकडे एखादी गोष्ट नसते ना, याचा अर्थ असं नाही की त्याला त्या गोष्टीची किंमत नाही. मला कळते. सूर फक्त फिलॉसॉफीचा आहे, काय नाही त्याच्यात. काय नाही त्याच्यात. मला प्रॉब्लेम ना वेगळा आहे आता. मला प्रॉब्लेम याचा आहे, लोक माझ्या दारात येऊन मला शिव्या घालणार, येणारी जाणारी लोक बघणार, माझी इज्जत जाणार यार. हित तेच तू, ते तुला नाही शिव्या घालणार आहे, मग ते मला ओंकार भोजनाला शिव्या घालणार आहेत ना. लोक सुरुवातीपासून नाही येणार ऐकायला, मधनं फक्त तुझ्या आईलापासून ऐकणार. ओंकार भोजने तुझ्या असं नाही ऐकणार आहे ते फक्त तुझ्या आईला ऐकणार. माझ्या दारासमोर त्यांना वाटणार मला शिवी दिले यार भोजने यार. पण लोकांना सांग ना, पूर्ण ऐका. ओंकार भोजनेच्या असं पूर्ण ऐका. तुझं कन्फर्म दुसरं स्किट होतं, तू चुकून आली. सांग याला. नाही कसला बोलते मध्ये, नको बोलू ना यार. कसं आहे, माझं ऐक तू जरा तरी गिल्ट येऊ दे ना यार तुला. यार. मला फसवलंयस तू. गिल्ट नाही का तुला. माझ्या दारावर लोक येणार, मी काय करायचं भोजने. सांगतो ना, तू फक्त तू झटक असं झटक, उगा टेन्शन घेऊ नको. ऐक, लोन कोणी घेतलंय मी, मला आहे का टेन्शन. तू कशाला घेतो. मग तू घे ना, तू घे ना टेन्शन. एवढं असेल ना तुमचं तुम्ही बघा, मला नका बोलू. ओंक्या, पुढे ये, इकडे ये. तुमचं तुम्ही बघा म्हणजे माझं लोन आहे हे. भोजना तुझा चुकलं यार. काय? तू खोटा पत्ता द्यायचा नाही याचा. अरे यार, सॉरी पीपी यार, माझ्या लक्षात नाही आलं. मी याचा खोटा ऍड्रेस द्यायला पाहिजे होता. मग द्यायचा ना भाई. अरे पण मला माहित नाही ना तुझा खोटा ऍड्रेस कुठला आहे. तू बोलतोस कधी मनमोकळेपणाने, कधी सांगतोस 4 गोष्टी. हा माझा खोटा आहे, हा माझा खरा, कधी बोलतोस. अगाशी एक टाईल्स कोणती घेऊ विचार, मला टाइम नाही. भांगरेदारांचं हे करा ते का, आम्ही काय इथे हे कशाला ठेवलंय. हा कधी बोललायस भोजने. हा बोल. खरा नाही, काय? खरा नाही म्हणजे खोटा. इतकं साधं सोपं सिस्टीम आहे आपलं. तू काहीही बोलू शकला असतास, तुला ते जमलं नाही का यार. काय पण द्यायला पाहिजे होता. ए बा यार, अजून वेगळा नंबर आहे यार. आता वेगवेगळ्या नंबरवरनं फोन का भोजने यार. हातबल व्हायला लागलं यार आता. तू वेगळं असेल काय, ते तुझं काहीतरी काम असेल. अरे काय यार भोजने यार. हॅलो ऐका, मला माहिती आहे तुम्ही परत घेशील लोनमधनं बोलताय. हॅलो हॅलो हॅलो, मी त्या बँकेतून नाही बोलत आहे. मग फेडून तर दाखव या बँकमधून बोलतो. कुठली बँक. फेडून तर दाखव. तुम्ही पृथ्वी प्रताप बोलताय ना. मी बोलतोय. ओंकार भोजने तुमचा मित्र आहे का. हां, तो माझ्याच आयुष्याला लागलेला कलंक आहे. बोला ना. त्यांनी आमच्या बँकमधून 40,000चं लोन घेतलंय आणि ते फेडतच नाहीये. तुमच्याकडनं पण हो, तर पृथ्वी प्रताप तुझ्या फोन ठेव. कोण कोण होतं. भोजने
तू अजून एका बँकेतनं 40,000चं लोन घेतलंय? नाही 40 नाही ऐक 40,000 नाही 20,000चं घेतलं ते चक्रवाढ वाजून 40 झालं. तू 50% रेट ऑफ इंटरेस्ट नाही घेतोय लोन? आम्ही इंटरेस्ट जास्त असला की घेतो. अरे येणार का तू? कमी असला की काय? अरे ह्याला सगळं बेसिक पासून सांगायचंय काय तुला? तू का घेतलंय? तुला कळतंय काय? तू ऑलरेडी 2.25 लाखाचं का 2 लाखाचं घेतलं होतं, ज्याचे 3.5 का 3.5 लाख झालेले आहेत. त्याच्यात तू वर 20 घेतले, त्याचे 40 झालेले आहेत का? मान्य होते ना पैसे, ऑलरेडी घेतलं होतंस ना लोन. 40 का घेतलेस? बघ एवढं असेल तर तूच बोलेन तूच आहे. ए मला उत्तर द्यायचं. तू सांग तू का घेतलं? 20,000चं लोन कशाला घेतलं? ते 2.25 लाखाचं घेतलं होतं टॉयलेट बाथरूम बांधायला. हा पण आहे ना हे 40 कसले? 20 ते कसले? ते गिझर आहे ना त्याला जेट स्प्रेचं अटॅच करायला पाईपलाईन. काय जेट स्प्रे आहे ना तो गिझरला अटॅच करायला वेगळी पाईपलाईन लागते त्याच्यासाठी ते. अच्छा. एक मिनिट तुला जेट स्प्रेला गिझर का अटॅच करायचा आहे? पिपी थंडीत जाम वाट लागते, अंदाजच येत नाही. बाई तुला काहीच नाही वाटत काय रे? काय वाटतंय तुझ्या पर्सनल प्लेजरसाठी तू माझा कुला सुचवला, तुला काहीच नाही वाटत? हसू नको यार भोसले, तू असं नको ना करू यार भोसले. यार मी कुठनं फेडायचे तरी पैसे? माझ्या एफडी 2 लाख रुपयात जास्तीत जास्त. यार तू यार 4 लाखाचं कर्ज काढलंय, मला गॅरंटी ठेवलंय, मला फोन करतात यार. पीपी यार रडू नको यार. मला कळतंय त्याचं चुकलंय, पण आपला मित्र आहे ना, मित्राला आपण सांभाळून नाही घेणार. तुझा नंबर दोस्ती देऊ, तुझा नंबर देऊ. माझा आता नंबर- एक हॅलो एक मिनिट. ऐक ना, दोस्ती में हॅलो तो चलता हॅलो यार बेबी. हां Come दोस्ती on में यार. चला तारू कभी. हां हॅलो पृथ्वी प्रताप बोलतोय. एक नंबर लिहून घ्या. 7722 हां 8932. माझा नंबर दिला. हां रसिका वेंगुर्लेकर. माझा नको. भोजनेची मस्त चांगली मैत्रीण आहे ती. ती फेडेल त्याचं कर्ज. नाही, नाही, नको. ती फेडेल त्याचं कर्ज. हां तिला करा फोन. हां यार पीपी यार माझा कशाला नंबर दिला तू? अरे दोस्ती में चल. नाही तुझा फोन चलता. असतो का? दोस्ती में चलता है ना? दोस्ती में चल. त्यांचाच फोन असणार मला उचल नाही ना, उचल उचलायचा. उचल. हॅलो हॅलो भोजने कुठे आहे? हा? ओंकार भोजने कुठे आहे? मी नाही मैं मी उसका नाही ओळखत हे काय, त्यांनी friend आहे. पैसे घेतले, लोन घेतलेले आहे ते. मैं नहीं. पैसे दे. अरे मी नाही. लायकी नाही काय नाही लोन घ्यायची. घेता कशाला लोन? अरे दे ना दोस्ती में चलता है. पैसे. माझं नाही. वा कहर परफॉर्मन्स कहर. आम्हाला हे निखळ निर्व्याज मैत्र फारच आवडलंय. आणि आतापर्यंत या मंचावर फक्त महाबळेश्वर फेमस होतं, इथून पुढे लोणावळा होणार. फारच मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाददा. आउटस्टँडिंग कमाल कॉन्सेप्ट होती आणि लाजवाब प्रेझेंट केलं तुम्ही. लाजवाब. पीपी कमाल. रस्ता मस्त, मला खूप आवडलं. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे तू अशी मुलगी आहेस की तू जे करशील ते खूप सिन्सिअरली करतेस. आत्ता बघता क्षणी असं वाटत होतं की खरोखर तू वेगळ्या स्किटमधनं आणली आहेस. इतका तो निर्बुद्धपणा तू दाखवलास त्या मुलीचा. मजा आली, खूप मजा आली. वेगळंच काहीतरी कॅरेक्टर होतं रस्ता. भोजने आय लव्ह यू. काय कॅरेक्टर प्ले केलंस यार. लाजवाब. म्हणजे इतका साधा निर्लज्ज माणूस मी पाहिला नाही. कमाल. भोजने कमाल आहेस तू यार. फार मजा आली. आणि सगळे फोन कट बाप होते, सगळे बारदार. मज्जा आली. वंडरफुल. थँक्यू सर थँक्यू. निर्मितीताई. जबरदस्त परफॉर्मन्स. Woohoo!